हॅलो फ्युचर ऑफिसर्स. भूगोलाचा अभ्यास करताना आपण नद्या, पर्वत आणि जिल्हे फक्त पाठ करतो. पण आज आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना अशी काही शिकणार आहोत, जणू काही आपण एका हेलिकॉप्टरमध्ये बसून पश्चिमेकडून पूर्वेकडे हवाई सफर करणार आहोत. अरबी समुद्रापासून ते सह्याद्रीच्या उंच कड्यांपर्यंत आणि तिथून विस्तीर्ण दख्खनच्या पठारापर्यंतचा हा प्रवास अत्यंत रंजक आहे. यात आयोगाचे असे काही ट्रॅप्स आहेत जिथे 90% विद्यार्थी फसतात. आज आपण ते सर्व ट्रॅप्स डिकोड करणार आहोत, तसेच सर्व काही ट्रिक्सद्वारे समजावून घेणार आहोत. तर तुमचे पूर्ण लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा. सर्वात आधी पाहूया आपल्या या हवाई सफरीचे 3 मुख्य टप्पे कोणते आहेत. आपल्या आजच्या सादरीकरणाचा विषय आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. स्क्रीनवर पाहू शकता, ही एक पश्चिमेकडून पूर्वेकडे हवाई सफर आहे, ज्यामध्ये आपण कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार यांचे आयोगाच्या सापळ्यांसह आणि मेमरी हॅक्स म्हणजेच ज्या ट्रिक्स आहेत त्याच्यासह संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. या प्रवासाचे 3 मुख्य टप्पे लक्षात घ्या. पश्चिमेकडे आहे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा म्हणजेच कोकण. त्यानंतर मध्येच उभे असलेली उंच भिंत म्हणजेच सह्याद्री, पश्चिम घाट, आणि ही भिंत ओलांडून पूर्वेकडे गेले की लागते विस्तीर्ण पठार, महाराष्ट्र पठार, ज्याने राज्याचा तब्बल 90% भूभाग व्यापला आहे. या प्राकृतिक रचनेचा पाया म्हणजे डेक्कन ट्रॅपची निर्मिती. गोंडवना कालखंडात भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या 29 उद्रेकांमधून हा लावारस बाहेर आला आणि थरांवर थर साचून पायऱ्यांसारखी रचना तयार झाली. आयोगाचा ट्रॅप बघा. आता इथे नीट लक्ष द्या. बेसॉल्ट खडक हा ज्वालामुखीच्या राखेपासून बनलेला नाही, तर तो तप्त लाव्हारसाच्या थरांपासून बनलेला आहे. हे विधान कायम लक्षात ठेवा. आता एक रहस्य पाहूया. महाराष्ट्राचा 80 ते 90% भाग लावारसाने झाकला गेला. त्यामुळे प्राचीन खनिजे खाली गाडली गेली. पण जिथे लावारस पोहोचला नाही, उदाहरणार्थ पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण, केवळ तिथेच म्हणजेच 19% क्षेत्रात खनिज संपत्ती सापडते. महाराष्ट्रात सर्वत्र खनिजे आढळतात हे विधान पूर्णतः चुकीचे आहे. बेसॉल्ट खडकात खनिजांचे प्रमाण नगण्य असते. मित्रांनो, बेसॉल्टचे हे रहस्य आपण आता पाहिले. आता आपला पहिला टप्पा म्हणजे कोकण किनारपट्टी. कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश बनवतात का, आणि उत्तर कोकण व दक्षिण कोकण मध्ये नेमका काय फरक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे डहाणू पासून ते तेरखोल पर्यंतच्या सर्व खाड्यांचा क्रम एका झटक्यात कसा पाठ करायचा. यासाठी माझ्याकडे एक भन्नाट ट्रिक आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचे मार्क फिक्स करा. चला तर मग आपल्या या सफरीचा पहिला टप्पा म्हणजे कोकण किनारपट्टी सविस्तरपणे पाहूया. टप्पा 1, कोकण किनारपट्टी. याची लांबी 720 किलोमीटर असून निर्मिती सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग म्हणजेच फॉल्टिंग होऊन झाली आहे. हा किनारा रिया प्रकारचा किनारा, रिया कोस्ट आहे. म्हणजेच समुद्र पातळी वाढल्यामुळे नद्यांची मुखे पाण्याखाली जाऊन हा तयार झालेला हा दंतूर, दंतूर म्हणजे नागमोडी किनारा आहे. आता या बाबतीत आयोगाचा एक ट्रॅप लक्षात घ्या. कोकणातील नद्या आणि खाड्या या बाबतीत तो ट्रॅप आहे. कोकणातील नद्या सह्याद्रीच्या तीव्र उतारावरून अत्यंत वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांना गाळ साठवायला वेळ मिळत नाही. समुद्राचे पाणी नदीच्या मुखात शिरते आणि त्याला आपण खाडी म्हणजेच इश्चुरी म्हणतो. त्यामुळे कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश, डेल्टा निर्माण करतात हे विधान कायम चुकीचे असते. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणची तुलना पहा. उत्तर कोकण सर्वाधिक रुंद आहे, म्हणजे साधारणतः 100 किलोमीटरचा रुंदी. विशेषतः वसई आणि उल्हास नदीच्या खोऱ्यात हा जास्त रुंद आहे. या उलट दक्षिण कोकण अरुंद आणि निमुळता होत जातो, जो कुडाळ जवळ केवळ 30 किलोमीटर उरतो. कोकणची प्राकृतिक रचना खलाटी आणि वलाटी मध्ये विभागली आहे. खलाटी म्हणजे पश्चिमेकडील भाग. याचा अर्थ समुद्र किनाऱ्यालगतचा सपाट भाग, जिथे वाळूचे दांडे आणि खाजण आढळतात. तर वलाटी म्हणजे पूर्वेकडील भाग. याचा अर्थ सह्याद्रीच्या पायथ्यालगलचा उंच सखल आणि डोंगराळ भाग. आता ही पहा भन्नाट मेमरी हॅक. कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम कसा लक्षात ठेवायचा. तर ट्रिक आहे, डीडीच्या विडीने आरआरबीच्या डीजेची वाट लावली. आता येथे डीडी म्हणजे डहाणू दातिवरे, विडी म्हणजे वसई धरमतर, आरआरबी म्हणजे रोहा राजापुरी बानकोट, डीजे म्हणजे दाभोळ जयगड आणि वाट म्हणजे व्हीटी विजयदुर्ग तेरेखोल. एका वाक्यात सर्व खाड्या पाठ. कोकण ओलांडून आपण आता पोहोचलो आहोत महाराष्ट्राच्या अभेद्य भिंतीपाशी म्हणजेच
सह्याद्रीजवळ. पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडे वाढते की उत्तरेकडे? इथे आयोग आपल्याला नेहमी फसवतो. तसेच सह्याद्रीतील सर्वात उंच शिखरांचा क्रम आणि भल्या मोठ्या घाट मार्गाचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवणे म्हणजे डोकेदुखी आहे. पण टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे शिखरे आणि घाटांच्या अशा 2 ट्रिक्स आहेत, ज्या पाहिल्यानंतर तुम्ही झोपेतही अचूक क्रम सांगाल. चला, संपूर्ण लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा. आता आपण उड्डाण करत आहोत सह्याद्रीच्या त्या उत्तुंग शिखरांवर. टप्पा 2 म्हणजेच सह्याद्री पर्वतरांग. याचा पश्चिम उतार जो कोकणाकडे आहे हा अत्यंत तीव्र आणि कड्यासारखा आहे. तर पूर्व उतार जो पठाराकडे आहे तो मंद आणि टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. हा आपला प्रमुख जलविभाजक आहे. आयोगाचा आवडता ट्रॅप लक्षात घ्या. भारतातील पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडे वाढत जाते, पण महाराष्ट्रात नेमकं याच्या उलट असते. म्हणजे उंची उत्तरेकडे वाढत जाते. हा विरोधाभास नेहमी लक्षात ठेवा. यावरच आयोगाचा प्रश्न येतो. आता आपण सह्याद्रीची शिखरे यांचा उंचीनुसार क्रम पाहूया. यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा हसतो. येथे क म्हणजे कळसुबाई, उंची 1646 मीटर. सा म्हणजे साल्हेर, उंची 1667 मीटर. चक्कर म्हणजे घनचक्कर. धडकन म्हणजे धोपड. म्हातारा म्हणजे महाबळेश्वर. ह म्हणजे हरिश्चंद्र. स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. ही ट्रिक कायम लक्षात ठेवा. आता पुढची ट्रिक आहे सह्याद्रीच्या शिखरांबद्दल. ज्यावेळी आपल्याला उत्तर ते दक्षिण क्रम असा शिखरांचा क्रम लावायला विचारतात त्यावेळी ही ट्रिक लक्षात ठेवा. हम सात सिंग कहते राम. यामध्ये ह म्हणजे हनुमान शिखर, हम मधील म म्हणजे मुल्हेर, सात म्हणजे सप्तशृंगी, सिंग म्हणजे शिंगी, कहते म्हणजे कळसुबाई, हरिश्चंद्रगड आणि तोरणा, आणि राम म्हणजे राजगड आणि महाबळेश्वर. ही ट्रिक नकाशावरील अचूक स्थाने पाठ करण्यासाठी उत्तम आहे. या ट्रिकचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. आता आपण पुढची ट्रिक पाहणार आहोत. ती आहे सह्याद्रीतील प्रमुख घाटमार्ग जे उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत. यासाठी ट्रिक कोणती तर आहे कमळने बोर होऊन घाटामध्ये खांबापासून कुंभार आंबाडला आंबोलीला. येथे क म्हणजे कसारा किंवा थळघाट, मळ म्हणजे माळशेज घाट, बोर बोरघाट, खांबा म्हणजे खंबाटकी घाट, कुंभार म्हणजे कुंभारली घाट, आंबा आंबा घाट आणि शेवटी आंबोली घाट. मित्रांनो, शिखरे आणि घाट ओलांडून आपण आता राज्याच्या सर्वात विस्तीर्ण भागात आलो आहोत, ते म्हणजे दख्खनचे पठार. तुम्हाला माहितीये का, आपल्या गोदावरी, भीमा, कृष्णा या सर्व मोठ्या नद्या पूर्वेकडेच का वाहतात आणि सह्याद्रीच्या उपरंगा व नद्या यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा पाठ करायचा. यासाठी माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल डिकोड करणारी एक मास्टर ट्रिक आहे. व्हीनस तथा गोह भीमक हे वाक्य खूप वेळा म्हटले तुम्ही तर ते पाठ होऊन जाईल आणि हीच आपली ट्रिक आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. टप्पा 3 विस्तीर्ण महाराष्ट्र पठार. याचा पूर्व पश्चिम विस्तार 750 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर विस्तार 700 किलोमीटर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा उतार वायव्येकडून आग्नेयेकडे म्हणजेच नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट आहे. याच नैसर्गिक उतारामुळे गोदावरी, भीमा आणि कृष्णा या सर्व मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात. पठारावरील डोंगर रांगा आणि नद्यांचा क्रम याची ही ट्रिक आपण पूर्णपणे लक्षात ठेवू. तर ट्रिक आहे व्हीनस तथा गोह भीमक. यामध्ये वी म्हणजे विंध्य, न म्हणजे नर्मदा, स म्हणजे सातपुडा, त म्हणजे तापी, यामध्ये था म्हणजे अजिंठा सातमळा, गो म्हणजे गोदावरी, ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, भी म्हणजे भीमा, म म्हणजे शंभू महादेव आणि शेवटी क म्हणजे कृष्णा. या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ही ट्रिक्स पूर्ण पाठ करा. उत्तर महाराष्ट्रातील डोंगर रांगा पाहूया. सर्वात उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे, जी नर्मदा आणि तापी नद्यांना वेगळी करते. यात तोरणामाळ पठार आणि महाराष्ट्रातील सातपुड्यातील सर्वोच्च शिखर अस्तंबा, ज्याची उंची 1325 मीटर आहे. त्यानंतर येते सातमाळा अजिंठा डोंगररांग, जी तापी आणि गोदावरीला वेगळी करते. मध्य व दक्षिण महाराष्ट्रातील रांगा पाहूया. हरिश्चंद्र बालाघाट ही रांग गोदावरी आणि भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. तर सर्वात दक्षिणेकडला शंभू महादेव डोंगर रांग आहे,
जी भीमा आणि कृष्णा नद्यांना वेगळे करते आणि याच रांगेवर 5 गणीचे पठार आहे. आता आपण स्थानिक पठारांचे वितरण पाहूया. जोड्या लावण्यासाठी हा नकाशा अत्यंत महत्वाचा आहे. नंदुरबारमध्ये तोरणमाळ, नाशिकमध्ये मालेगाव, पुण्यात सासवडचे पठार, साताऱ्यात औंध आणि पाचगणीचे पठार, सांगलीत खानापूर व जतचे पठार आणि धाराशिव तसेच बीडमध्ये बालाघाटचे पठार आहे. प्राकृतिक रचनेचा हवामान होणारा परिणाम म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश असतो. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीला धडकल्यामुळे पश्चिम उतारावर प्रचंड पाऊस पडतो, पण तेच वारे जेव्हा पठारावर खाली उतरतात तेव्हा ते कोरडे होतात. त्यामुळे पूर्वेला उदाहरणार्थ अहिल्यानगर, पुणे, सोलापूर हे अवर्षणग्रस्त प्रदेश बनले आहेत. राज्याची जिओलॉजी म्हणजेच बेसाल्ट खडक, खडक रचना ही येथील काळी मृदा ठरवते, तर येथील टोपोग्राफी म्हणजे उतार, सह्याद्री पर्वतरांग, नद्यांच्या प्रवाहाची दिशा आणि पर्जन्यमानाचे स्वरूप ठरवते. भूगोल हा केवळ नकाशा नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा शिल्पकार आहे. शेवटी आयोगाच्या सापळ्यांची जलद उजळणी म्हणजेच क्विक रिव्हिजन करूया. 1. पश्चिम घाटाची उंची महाराष्ट्रात उत्तरेकडे वाढते. 2. कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत, तर खाड्या बनवतात. 3. बेसॉल्ट खडक ज्वालामुखीच्या राखेपासून नाही, तर तप्त लावा रसापासून बनला आहे. 4. खनिजे सर्व पठारावर नाही, तर केवळ 19% क्षेत्रात आढळतात. मित्रांनो, आपण संपूर्ण प्राकृतिक भूगोल आणि आयोगाचे हे सर्व सापळे नीट सॉल्व्ह केले. आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. अस्तंबा हे 1325 मीटर उंचीचे शिखर सह्याद्री पर्वतरांगेत येते की सातपुडा पर्वतरांगेत? जर उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर आणि लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत कीप स्टडिंग. एमपीएससी वर्णनात्मक किंवा यूपीएससी परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर? यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर यूपीएससी स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या एमपीएससी प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.